नमस्कार मित्रमैत्रिणींनो, निरोगी आयुष्य जगण्यासाठी या गोष्टी नक्की करा. संतुलित आहार घ्या. रोज आहारात फळ, भाज्या, डाळी, धान्य, दूध, सुकामेवा यांचा समावेश करा. जंक फूड, साखर आणि तेलकट पदार्थ कमी करा. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. झोप पुरेशी घ्या. दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. शरीराच्या दुरुस्तीसाठी झोप आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या. दिवसात 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. पाणी शरीरातील उष्णता कमी करतं आणि अवयवांची कार्यक्षमता सुधारतं. तणाव टाळा. मानसिक तणाव शरीरावर वाईट परिणाम करतो. त्यासाठी ध्यानधारणा, छंद, मित्रांशी संवाद, निसर्गात फेरफटका मारा. नियमित वेळेवर खा. वेळापत्रकानुसार खाणं पचनक्रिया सुरळीत ठेवतं. उशिरा जेवण टाळा. फळं आणि कडधान्यांचा समावेश करा. यामध्ये फायबर आणि जीवनसत्वांनी भरलेली असतात. त्यामुळे पचन सुधारतं आणि आरोग्यशक्ती वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढवा. यासाठी हळद, आल्याचा रस, तुळस, लिंबू, आवळा यांचा वापर करा. शरीराच्या गरजेनुसार विश्रांती घ्या. कामात सतत तणाव घेणं टाळा. अधूनमधून विश्रांती घ्या. स्वच्छता पाळा. हात धुणं, कपडे, आहार यांची स्वच्छता ठेवा. घर आणि शौचालयाची स्वच्छता आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धूम्रपान टाळा. यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांची कार्यक्षमता कमी होते. नियमित वैद्यकीय तपासणी करा. वारंवार चेकअप करून आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवणं रोगाच्या सुरुवातीलाच उपाय करायला मदत करतं. सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन मानसिक आरोग्यास पूरक ठरतो. निराशा, असंतोष, राग यांना दूर ठेवा. डिजिटल डिटॉक्स करा. सतत मोबाईल, टीव्ही, संगणक यांचा वापर टाळा. डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती द्या. सूर्यप्रकाशात वेळ घालवा. त्यामुळे तुम्हाला डी विटॅमिन्स मिळतं. त्यामुळे हाडे बळकट होतात. कमी प्रमाणात मीठ आणि साखर खा. यामुळे मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार होत नाहीत. मित्रमैत्रिणींशी संवाद ठेवा. यामुळे सामाजिक संबंध आणि मानसिक आनंद वाढतो आणि एकटेपणा दूर होतो. स्वतःवर प्रेम करा. आपल्या शरीराची, मनाची काळजी घ्या. स्वतःसाठी वेळ द्या. दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्याचं हे गमक आहे. सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावा. यामुळे मनही शांत राहतं. झोपेतून जागा झाल्यावर पाणी प्या, जेणेकरून शरीर शुद्ध होतं. तसेच केसांचीही काळजी घ्या. केस गळू नयेत किंवा केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर करा. नियमित शौच झालं पाहिजे. नियमित शौचामुळे शरीरात विषारी पदार्थ राहत नाहीत. शौचानंतर हात, पाय, तोंड स्वच्छ धुवा. त्यामुळे तुम्हाला रोगांपासून संरक्षण मिळतं. रोज तूप खावं. आयुर्वेदानुसार तूप हे बुद्धिवर्धक आणि शरीरासाठी हितकारक असं आहे. थोडंसं लोणचं खावं. पचन सुधारण्यास मदत होते. मोहरीचं तेल वापरावं. थंडीपासून रक्षण होतं आणि ते त्वचेसाठी उत्तम आहे. दररोज सूर्यनमस्कार करावेत. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. सकाळी चालायला जावं. वजन नियंत्रणात राहतं. हृदय आणि फुफ्फुसाचाही चांगला व्यायाम होतो. त्यामुळे हृदयाशी आणि फुफ्फुसाशी संबंधित असणारे आजार होत नाहीत आणि ते बळकटही होतात. तेव्हा नेहमी चालावं. रोज व्यायाम करावा. शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. कधीही उपाशी राहू नका. पचनसंस्था बिघडते. अन्न खाण्यापूर्वी प्रार्थना करा. मन एकाग्र होतं आणि अन्नाचं पचन सुधारतं. अन्न गरम असावं. थंड अन्न पचायला अडथळा आणतं. अन्न शांतपणे खावं. लवकर पचन होऊन शरीर सशक्त होतं आणि जेवण करताना टीव्ही, मोबाईल यापासून पूर्णपणे दूर राहावं. अन्न चावून खावं. पचनक्रिया सुरळीत होते. अन्नामध्ये पाणी कमी प्यावं. जेवताना फार पाणी घेतल्यास रसपच मंदावतो. जेवल्यावर लगेच झोपू नये. पचन बिघडतं, आळस वाढतो. रोज 1 आवळा खावा. व्हिटॅमिन सी मिळतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. हळद आणि दूध रोज घ्यावं. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोरफडीचा रस घ्यावा. त्वचा, पचन, केस यासाठी फायदेशीर आहे. पालेभाज्या खाव्यात. यामध्ये लोह आणि फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. ताजी फळं खावीत. यामध्ये नैसर्गिक साखर असते, ऊर्जा असते आणि त्यापासून पोषण मिळतं. गरम पाणी प्यावं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
साजूक तूप घ्या. मेंदू आणि सांध्यासाठी उपयोगी आहे. गोड कमी खावं. डायबिटीस आणि लठ्ठपणापासून बचाव होतो. रोज 7 ते 8 तास झोप घ्यावी. मेंदूचा आराम होतो आणि एकूणच स्वास्थ्यासाठी झोप गरजेची आहे. तणाव टाळावा. मानसिक आजारापासून आपला बचाव होतो. रोज हसावं. आनंदी मेंदू चांगलं आरोग्य ठेवावं. सतत फोन, TV पाहू नये. डोळ्यांवर ताण येतो आणि झोपेची गडबड होते. थंड पाणी पिणं टाळा. पचनावर वाईट परिणाम होतो. अति मसालेदार खाणं टाळावं. त्यामुळे आम्लपित्त, गॅसचा त्रास होतो. गोडधोड फारसं खाऊ नये. वजन वाढतं आणि दात खराब होतात. उगाचच औषध घेऊ नये. साईड इफेक्ट्स होतात आणि शरीराला सवयही होते. आजार लक्षात येताच उपचार घ्यावा. वेळेवर निदान केल्यास ते लवकर बरे होतात. हिवाळ्यात तिळगुळ खावेत. उष्णता मिळते आणि त्वचा सुंदर राहते. उन्हाळ्यात ताक प्यावं. शरीर थंड राहतं आणि पचन सुधारतं. पावसाळ्यात भाज्या नीट धुवाव्यात. बुरशी आणि जीवाणूंपासून संरक्षण होतं. सतत बसून राहू नये. व्यायाम न केल्यास वजन वाढतं आणि आजार वाढतात. थोडं काम करावं. शरीरासाठी हालचाल खूप गरजेची आहे आणि यामुळे तुमचं शरीरही निरोगी राहण्यास मदत होते. वाफेचं पाणी घेणं फायद्याचं. श्वसनमार्ग स्वच्छ राहतो. संध्याकाळी शांत बसावं. मन प्रसन्न राहतं. लवकर झोपावं. शरीराची दुरुस्ती नैसर्गिकरित्या होते. केसांमध्ये तेल लावावं. केस गळणं कमी होतं. शिळं अन्न खाणं टाळावं. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. ताजं अन्न खावं. तुम्ही नेहमी निरोगी राहता आणि आजारापासून तुमचं संरक्षण होण्यासही मदत होते. बाहेरचं अन्न कमी खावं. घरात स्वच्छता ठेवावी. रोगराईपासून आपण दूर राहतो. हिवाळ्यात उबदार कपडे घालावीत आणि थंडीपासून संरक्षण करावं. पावसात पाय ओले ठेवू नयेत. सर्दी, खोकला होतो. अंग ओलं राहू देऊ नका. यामुळे थंडी आणि इतर आजारही होऊ शकतात. तेव्हा कोरडं ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. रोज थोडं वाचन करा. मेंदू सक्रिय राहतो. झोपताना पाय धुवावेत. झोप चांगली लागते. दात दिवसातून 2दा घासावेत. दात टिकून राहतात. दुर्गंधी येत नाही. जीभ रोज स्वच्छ करावी. तोंडातील जंतू नष्ट होतात. कान स्वच्छ ठेवावेत. संसर्ग टळतो. नखं वेळेवर कापावी. यामुळे स्वच्छता राहते आणि पोटात आपल्या नखाद्वारे घाणही जात नाही. रोज थोडं वाचन करा. त्यामुळे मेंदू सक्रिय राहतो. त्याचप्रमाणे दररोज जीभही स्वच्छ करा. त्यामुळे तोंडातील जंतूही नष्ट होतात. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल आणि अनेक रोगांपासून तुमचा बचावही होण्यास मदत होईल. तेव्हा या छोट्या छोट्या आरोग्यदायी टिप्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्कीच वापरू शकता आणि निरोगी राहू शकता.